रोहा तालुक्यातील बाहेगावातील तरुण राजेश ठिटे बकऱ्या चारण्यासाठी म्हैसदरा आणि कुंडलिका नदीपात्र पलीकडील बेटावर तसेच शेतजमीन खलाटीत गेला होता। यावेळी खोऱ्यात म्हणजेच नदीचे उगमस्थान असणाऱ्या डोंगराळ भागात मोठा पाऊस झाल्याने अचानकपणे दोन्ही नद्यांचे पाणी वाढले। शनिवार 15 जून दुपारची ही घटना। दोन्ही बाजूकडील पाणी वाढत गेल्याने राजेश त्याच्या 43 बकऱ्यांसह नदीपात्रात अडकला। धोका ओळखून राजेशने बाहेगावचे पोलीस पाटील मनोज ठिटे यांना मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली। ही माहिती प्राप्त होताच पोलीस पाटीलांनी रोहा पोलीस ठाणे आणि SVRS टीमला कळवले। खबर मिळताच SVRS ची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। रोहा पोलीस निरीक्षक देविदास मोपडे यांच्या आदेशानुसार रोहा पोलीस श्री मोरे घटनास्थळी आले। पोलीस पाटील मनोज ठिटे, राजेश ठिटे यांची पत्नी, मुलगी, वडील, गावकरी हे देखील मदतीला धावले। कुंडलिका नदीची पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती। पाण्याचा प्रवाह जास्त होता, तरीही रेस्क्यू टीमने भर दुपारी 12:30 ते 4:30 या दरम्यान सेफ्टी जॅकेट व रोपचा वापर करून सुरक्षितरित्या एक करून मालकासह बकऱ्यांना नदीच्या बाहेर सुखरूप काढले। गावातील 2 तरुण या बचाव कार्यात सामील झाले होते। सागर दहिंबेकर याचा रेस्क्यू टीम मध्ये सूरज दहिंबेकर, प्रवीण भगत, आदेश पाटेकर, शुभम सनस, भूषण महाडिक, ओमकार महाडिक यांचा सहभाग होता। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।